नमस्कार मित्रांनो, मी विलास मामाच्या गावाला आलेलो आहे. गाव माझ्या मामाचं सिरीज तुम्ही पाहताय आणि मळ्यामध्ये आलेलो आहे. लहानपणी कधी आलो असं मळ्यामध्ये, त्याच्यानंतर आज 9 वर्षानंतर पुन्हा मळ्यामध्ये पाय ठेवलाय. मामाने लावले गवार. मामी तोडतायत गवार. हे मामाची मुलगी आहे, हा मामाचा मुलगा आहे आणि हे संपूर्ण गवार आहे. आता हे काय करतोय मामाचा मुलगा, हे काय कुठं बाजारात नेत नाहीत, म्हणजे की मार्केटला नेत नाहीत. हे स्वतः काट्यावरती विकतायत. म्हणजे बीड हा भाग खरं तर दुष्काळी आहे. परिसर संपूर्ण बघा. आपल्या परिसरामध्ये जर वावरं पाहिले असते ना, असे हे जमिनी शेती, तर तुम्हाला सगळे हिरवीगार दिसले असते. म्हणजे आज तरी माझ्या भागामधल्या. आणि इकडं बघितलं तर एवढीच, म्हणजे मी ज्या वावरात थांबलोय ना, एवढ्यात जर गवर सोडली ना, तर लांब लांबपर्यंत सगळ्यांची वावरं पडीक आहेत. आणि शेजारी लिंबुणी आहे, हे पण माझ्या दुसऱ्या मामाची आहे. ते असं एकंदरीत हे इथलं असणारं वातावरण आहे. ही किती गुंठ आहेत हे तर? हां, हे अर्धा एकर पण नसेल वावर. अर्धा एकरला पण कमी आहे ना. हे अर्धा एकरपेक्षा पण कमी आहे आणि त्याच्यामध्येच गवार आहे. बाकीचं काय काय पिकं लावल्यात? भुईमुग का? लिंबुनी म्हणजे आपल्या लिंबाचं झाड होय. ती कुठं लावली? पलीकडल्या वावरात का? आता लिंबा चालू आहेत का त्याला? म्हणजे आत्ताशी लावल्यात का? म्हणजे तोडा नाही सुरू झाला का अजून? तर आत्ताशी त्यांनी लिंबुनीची बाग लावली. म्हणजे इथल्या ह्या वावरामध्ये आहे ना, ही अशीच अख्खी पट्टी आहे का त्या चिंचात झाडा वड्यापर्यंत? मग ते पुढचं पडीकच ठेवलंय. त्याच्या पुढं काय भेंडी आहे काय तुकड्यात? म्हणजे हे गवार आणि त्याच्या तुकड्यात थोडं पुढं गेलं. ती किती येतं? 1-2च सरी दिसते मला तर. 2च सऱ्या आहेत ना. तिथं भेंडी लावलेली आहे, गवार आणि भेंडी. बाकीचं सगळीकडे हे ती मंदिर टिंबीचं आहे ना, तिथं देवीचं मंदिर आहे मित्रांनो. उद्या आहे ना, तिथं जातोय मी देवीचं दर्शन घ्यायला. आई कधी पण आली ना, त्या देवीला जाते बरं का. एवढ्यात जाते का आई आल्यावर? जाते ना आई, जातीच बरं का. आणि मग मी पण नक्की जाईल. चला पुढचा व्हिडिओ पण पहा. तुमच्या मामाचं गाव माहिती आहे ना तुम्हाला, हे माझ्या मामाचं गाव आहे. सिरीज तुम्ही नक्की पहा. कसं आहे बोल.